आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आता कांदा निर्यातीला बसताना दिसतोय। शिपिंग कंपन्यांनी कंटेनर भाड्यात प्रचंड वाढ केली असून पूर्वी सुमारे $600 असलेले भाडे थेट $6000 पर्यंत वाढल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे बंदरांवर शेकडो कांद्याचे कंटेनर अडकून पडले असून व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे। कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांनी सांगितले की मॉरिशसला 1 लाख टन कांदा निर्यात होणार असल्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत, कारण मॉरिशस हा देश गेल्या 40-50 वर्षांपासून भारताकडून कांदा आयात करतोय। तसेच बांगलादेश आत्मनिर्भर झाल्यामुळे भारताच्या सुमारे 40% कांदा निर्यातीवर परिणाम झालाय। सरकारने या संकटात मध्यस्थी करून निर्यातीसाठी पूर्वी दिलेला 4% प्रोत्साहन निधी वाढवून 6% करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। काल प्रसार माध्यमांवर बातम्या आल्या की आपल्या राज्यांनी मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की मॉरिशस या देशासाठी 1 लाख टन कांदा हा निर्यात होणार, परंतु कुठंतरी या दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहे। गेल्या 40 ते 50 वर्षापासून मॉरिशस हा देश भारतातून कांदा आयात करतोय आणि आपण बघितलं असेल का ॲपेडाच्या वेबसाईटला पण आपण बघू शकता की 40 ते 50 वर्षापासून तो देश आपल्याकडून कांदा आयात करतोय आणि अशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या बातम्या देऊन सरकार काय साध्य करत आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे। जर आज कवडीमोल कांदा बाजारभाव आहे आणि त्यातून अशा बातम्या देऊन सरकार काय साध्य करते। आपण बघितलं असेल गेल्या 8 दिवसापासून युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपला कांदा हा निर्यात होण्यास अडथळा येत आहे आणि शेकडो कंटेनर आपले हे पोर्टला उभे, तर यासाठी पण सरकारने मध्यस्थी करून आणि तो कांदा कसा लवकरात लवकर निर्यात होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। गेल्या काही महिन्यापूर्वी सरकारने आश्वासन दिलं होतं व्यापारी वर्गाला का आम्ही 4% निर्यातीवर प्रोत्साहन देऊ, परंतु ते न करता सरकारने मधल्या काळात ते कमी केलं आणि परत ते जैसे ते तैसे ठेवलं। परंतु ते न करता सरकारने 10% निर्यातीवर प्रोत्साहन द्यावं, त्यातून जास्तीत जास्त निर्यात होईल। आपण बघितलं असेल गेल्या काही वर्षापासून बांगलादेश हा आत्मनिर्भर झाला आहे आणि त्यातून आपल्या कांद्याला फार मोठा त्याचा फटका बसत आहे। तर सरकारने नवीन देशांना प्राधान्य देऊन आणि त्या देशांमध्ये आपला कांदा कसा जास्तीत जास्त निर्यात होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यासाठी सरकारने मध्यस्थी करून आणि त्या देशांना आपल्या कांद्याला चालना दिली पाहिजे।